नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण प्रकरण घेणार आहोत 5वं, परचाकाव अंग. भाग आपला चाललाय 63वा आणि आपण दोहे ऐकणार आहोत 35 ते 37. ब्रह्मतत्वाची प्राप्ती केव्हा होते ते कबीर सांगतायत. त्यासाठी आपण प्रथम 35वा दोहा ऐकूयात. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही. सब अंधियारा मिट गया, जब दीपक देखा माही. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही. सब अंधियारा मिट गया, जब दीपक देखा माही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जेव्हा माझ्यात अहंभाव होता, मीपणाची भावना होती, त्यावेळी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही. मग परमात्मा तर दूरच होता. पण जेव्हा आत्ता भगवंतांची प्राप्ती झाली आहे, तेव्हा आता मीपणा अजिबात उरलेला नाहीये. जेव्हा हृदयात तो दिवा प्रज्वलित झाला, तेव्हा सर्व मोहरूपी अंधकार नाहीसा झाला. परमात्मा आणि आत्मा वास्तविक एकरूपच आहेत, परंतु तसा अनुभव आपल्याला काय येत नाही, कारण आत्मा देहाच्या ठायी अभिमान ठेवतो. मी म्हणजे परमात्मा असं न मानता देह म्हणजे मी असं मानतो आणि मग तो परमात्म्यापासून, परमात्मा स्वरूपापासून वेगळा पडतो. अर्थातच जोपर्यंत देहाहम भाव आहे तोपर्यंत परमात्म प्राप्ती होणारच नाही. अहंभाव आणि हरी दोघे एकत्र कधी नांदतच नाहीत. इथे कबीर सांगतात की आता आपल्यात अहंभाव राहिलेलाच नाहीये. आपला मी त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालेलं आहे. असा हा ज्ञानदीप हृदयात प्रज्वलित झालेला आहे. दिवा प्रज्वलित झाला की भोवतीचा अंधार दूर व्हावा, त्याचप्रमाणे माझ्या हृदयात ज्ञानदीप प्रज्वलित झाल्यामुळे मोहरूपी अंधार नाहीसा झालेला आहे. पुढे आपण ऐकूयात मराठी साखी. अहम भाव असता मज हरिना, हरि असता मी नाही. अज्ञानाचा तमधुर हटला, ज्ञानदीप जो हृदयी. अहम भाव असता मज हरिना, हरि असता मी नाही. अज्ञानाचा तमधुर हटला, ज्ञानदीप जो हृदयी. ब्रह्मतत्वाची प्राप्ती आपल्याला का झाली नाही तेही कबीर सांगतायत. ऐकूयात पुढचा दोहा 36वा. ज्या कारणी मैं ढूंढता, सन्मुख मिलिया आए. धन मैली पिव उजला, लाग न सको पाए. ज्या कारणी मैं ढूंढता, सन्मुख मिलिया आए. धन मैली पिव उजला, लागे न सको पाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. धन, धन म्हणजे आत्मारूपी प्रियतमा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्याला मी शोधत फिरत होतो ते माझ्या पुढ्यातच आलं, परंतु मी त्याच्याशी तदाकार होऊ शकलो नाही. पत्नी, पत्नी म्हणजे जीवात्मा, जीवात्मा मलिन आहे. आणि प्रिय, प्रिय म्हणजे परमात्मा, परमात्मा उज्ज्वल आहे. अशा परिस्थितीत आत्मारूपी स्त्री आपल्या परमात्मरूपी पतीच्या चरणांना स्पर्श कशी करू शकेल? मनुष्य परमात्म सुखाच्या प्राप्तीसाठी दर दर भटकत असतो.
वास्तविक परमात्मा तर अंतरीच आहे, अंतरातच आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी मनुष्याची स्थिती आहे. आणि कबीरही हे सांगतात की मी त्या परमात्म्याला शोधत फिरत होतो, पण तो परमात्मा तर सन्मुखच होता, अंतरातच होता. पण तरीही मनुष्य त्याच्याशी एकरूप होत नाही, कारण आत्मारूपी पत्नी मलिन आहे, देहाहंकाराच्या चिखलाने माखलेली आहे. मग तो चिखल धुतल्याशिवाय तिला प्रियतमाचा चरणस्पर्श कसा बरं लाभणार? इथे नामदेव सांगतात की सांग पंढरीराया काय करू यासी. हे पंढरीराया, हा अहंकार दूर करायला मी काय करू? जोपर्यंत देहाहंकाराचं काठिण्य आहे तोपर्यंत मीठ जसं खडेपणाने पाण्यापासून भिन्न असावं, तसाच आत्मा परमात्म्यापासून स्वतःला भिन्न समजतो. पुढे मराठी साखी ऐकूयात. शोधत तुझला फिरलो जगभर अंतरात तू अससी. धनी न मळकट उज्ज्वल प्रियतम चरण स्पर्श नामजसी. शोधत तुझला फिरलो जगभर अंतरात तू अससी. धनीण मळकट उज्ज्वल प्रियतम चरण स्पर्श नामजसी. ज्या कारणी मैं ढूंढता सोई पाई ठोर. सोई फिरी आपण भया जासू कहता और. ज्या कारणी मैं ढूंढता सोई पाई ठोर. सोई फिरी आपण भया जासू कहता और. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सोई, सोई म्हणजे तेच. ठौर, ठौर म्हणजे स्थान. जासू म्हणजे ज्याला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी ज्याला शोधत फिरत होतो त्याला मी हृदयस्थानीच प्राप्त केलंय. मी ज्याला परका मानत होतो तोच मी बनून गेलेलो आहे. ईश्वर परमात्मा हा कुठेतरी स्वर्गात असतो आणि त्याला भेटण्यासाठी आपण जायचंय ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. ईश्वराचा, परमात्म्याचा शोध कुठेही बाहेर घ्यायचा नाहीये, तर अंतरातच घ्यायचा आहे. वृत्ती अंतर्मुख करायची आहे आणि ती करून हृदयातच परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि ही गोष्ट प्राप्ती एखादी सर्वसामान्य गोष्ट प्राप्त करून घेण्यासारखी नसते, तर स्वतः परमात्म स्वरूप व्हायचं असतं. एखादं हवं असलेलं पुस्तक आपल्याला प्राप्त व्हावं तेव्हा ते पुस्तक आणि आपण वेगळे असतो. परंतु ज्यावेळी परमात्म्याची भेट होते म्हणजेच त्याचं ज्ञान होतं, त्यावेळी साधक मी रूपाने वेगळा राहतच नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते आणि मग मीठ पाण्याशी एकरूप व्हावं, तसाच आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ज्याला शोधित फिरलो वन वन अंतरी त्याचे स्थान. अलग जासी मी मानत होतो तोच मी असे ज्ञान. ज्याला शोधित फिरलो वन वन अंतरी त्याचे स्थान. अलग जासी मी मानत होतो तोच मी असे ज्ञान.